कुणालाही त्यांनी दया दाखवली नाही. ही परिस्थिती तिथं का आली? कारण आपल्या हिंदू भावाला हा भाईचाऱ्याचा जो किडा चावलेला आहे, सेक्युलरिझमचा जो किडा चावला आहे, सर्व धर्म समभाव, अरे ज्यांचे विचारच वेगळे आहेत, ज्यांची शिकवणच वेगळी आहे, ज्यांचा धर्मग्रंथच त्यांना ते शिकवत नाही, त्यांच्याबरोबर कसला येऊन बसले भाईचारा? आज तुम्ही त्यांना भाई बनवलं, उद्या तुमचा चारा बनवूनच खाणार आहेत ते. कोई भाईचारा नहीं होता, सिर्फ किताबों में होता है. गेली 150 वर्ष हिंदू समाज हे बघत आहे. ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळती या शहरामध्ये तुमच्या, तो तुमच्या सोबत रोज वावरतो. या शहरात दंगे झाले नाही का कधी? हा, मग कोण होता तो? बाहेरून आला होता, अमरावतीतून बोलवलं होतं त्याला, इथलाच होता. पण ज्या दिवशी धर्मावर गोष्ट येते तो तलवार घेऊन तुमच्या समोर उभा असतो. आणि हिंदू, अहो अशी परिस्थिती आहे. जर आज कायद्याने आपल्याला आत्मसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे, सेल्फ डिफेन्स, पण हिंदूच्या घरात जर शोधून सापडलं तर कांदा कापायचा एखादा छोटासा चाकू सापडतो. बांगलादेश मध्ये तुम्ही जर व्हिडिओ बघितले असतील तर माता भगिनी छोटे छोटे बांबूचे दांडके हातात घेऊन रस्त्यावर फिरत होत्या. काय प्रतिकार करणार आहेत ते त्यांनी? तुमच्या शेतामध्ये, वावरामध्ये जंगली श्वापद जेव्हा येतात तेव्हा त्याच्याकरता शेती उपयोगी साहित्य आहे की नाही घरात तुमच्या? अरे काहीतरी असलं पाहिजे. स्वतःच्या आया बहिणींचं रक्षण तरी करता आलं पाहिजे, नाही तर शंडासारखं मरून जायची वेळ येईल आपल्यावर. आज फक्त भारतातच नव्हे, बांगलादेशमध्येच नव्हे, कराची असेल, लाहोर असेल, काश्मीर असेल, मीरपूर असेल, अफगाणिस्तान, लाहोर, कितीतरी उदाहरणं आहेत. हिंदूला पळून जावं लागलं. 1990 मधलीच घटना आहे. काश्मीर मधून हिंदूंना आपलं सर्वस्व गमावून तिथून पळून जावं लागलं. जे जगू शकले, जे वाचू शकले ते पळून गेले. त्यांना फतवा काढला होता रातोरात की तुमची संपत्ती आणि घरामधल्या तरुण महिला इथं सोडून जायच्या, सोबत नेताना दिसल्या तर तिथंच कापून टाकण्यात येईल. आज तो काश्मीरी हिंदू प्रचंड श्रीमंत होता, सगळं होतं, विकास सगळं झालं होतं त्याचं, परंतु त्याला सगळं सोडून पळून जावं लागलं. बरेच नेते, काही आता निवडणुका आल्यात, बरेच नेते आपल्याला ते बाळकडू पाजायला येतील. सर्व धर्म समभाव, जात आठवण करून देण्यात येईल तुम्हाला. कारण त्यांना माहिती आहे जोपर्यंत याला डिवाइड करणार नाही तोपर्यंत आपण राज्य करू शकत नाही. ब्रिटिशांची पॉलिसी त्यांनी अडॉप्ट केलेली. आज जर काश्मीरी हिंदू सारखी परिस्थिती तुमच्या शहरावर आली, तुमच्या आजूबाजूच्या शहरावर आली, तर काही नवल वाटून घेऊ देऊ नका त्याच्यामध्ये. कारण तुम्ही संधी देताय त्याला, तुम्ही पोचताय त्याला. तुम्ही इथं उभा असलेला प्रत्येक हिंदू त्याचं रोजच्या देवाणघेवाणीत त्याच्या सोबत एकदा तरी व्यवहारात त्याचं आमना सामना होतच असेल. ऑटो रिक्षा, अब्दुल काय भाजी उससे ही लेंगे,